बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। मुंबईतील टिळक भवनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केलेला आहे आणि यावेळी जगतापांसह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय। प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होतोय। मागचा 26.5 वर्षाचा अनुभव मी सांगितला। माझं वय आज 47 आहे। इथून पुढे काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ, प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही। एक वेळेस राजकारण बंद करेल, पण काँग्रेसमधून दुसरीकडे कुठे जाणार नाही। सर्वांनी त्यांना फोन केलेत, सर्वांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला। अनेक जातीयवादी पक्षांनी त्यांना सोबत येण्यासाठी ऑफर दिली, परंतु प्रशांत भाऊंनी सांगितलं, मी ज्या विचारातून घडलो आहे तो विचार मी सोडणार नाही। तो विचार म्हणजे या देशातील सेक्युलर विचार, काँग्रेसचा विचार, पुरोगामी विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार। दरम्यान राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द पाहूयात। 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरू केला। पुणे महानगरपालिकेत सलग 2 वेळा नगरसेवक। 2016 मध्ये पुणे महानगरपालिकेचे महापौर झालेत। 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली। राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवारांसोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला। 2024 मध्ये हडपसर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली। तर तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटलांनी प्रशांत जगतापांवर टीका केली। पक्षात ते एकच राष्ट्रवादीचे निष्ठावंत आहेत का, असा सवाल त्यांनी केलाय। तसंच जगतापांनी चुकीचा निर्णय घेतल्याचीही टीका त्यांनी केली आहे। प्रशांत दादा म्हणजे कोर कमिटी नाही। प्रशांत दादाच्या इथे विशालजी तांबे आहेत, अंकुश काकडे आहेत, खासदार वंदनाताई चव्हाण आहेत, अजून ज्येष्ठ नेते त्यांचे आहेत। हे सगळ्यांचं मत घेणं अपेक्षित असतं। पुणे शहराच्या निवडणुकीमध्ये माझाच चेहरा दिसावा आणि मी दिसावं असं नाही। तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या अध्यक्षाने आपल्या पक्षाचं संघटन दिसणं आणि आपल्या पक्षाचे नगरसेवक जास्तीत जास्त असणं, याला तो चेहरा म्हणतात। त्याच्यामुळे प्रशांत भाऊ जगताप चुकले असं माझं बहीण कार्यकर्ता म्हणून स्पष्ट मत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।